मौजे कुंभारगाव तालुका करमाळा येथील भगवतदार ग्रामपंचायत सरपंच कुंभारगाव व फुकट गायरान गट नंबर 110 या क्षेत्रात वीज वितरण कंपनीकडून सबस्टेशन उभा राहत असून त्यास बौद्ध समाजाचा विरोध असल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली करमाळा गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना निवेदन देण्यात आलेले आहे। सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की मौजे कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील भोगवटदार ग्रामपंचायत सरपंच कुंभारगाव व फुकट गायरान गट नंबर 110 मध्ये कुंभारगावमध्ये वास्तव्यास असलेले मागासवर्गीय बौद्ध समाजातील 16 कुटुंब सदरील जमीन इसवी सन 1918 पासून कसून खात आहेत। वरील 16 कुटुंबांना इतरत्र उदरनिर्वाहाचे साधन नाही। जर त्या ठिकाणी महावितरण कंपनीकडून सबस्टेशन उभा राहिल्यास वरील सर्व कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल। तरी वरील सबस्टेशन त्याच्या शेजारीच कुंभारगाव गायरान हद्दीतील गट नंबर 51 मध्ये कोणीही शेतकरी जमीन कसून खात नाहीत। सदरील सबस्टेशन तेथे उभा राहण्यास पर्यायी मार्ग आहे। तरी सदरील जागेवरचे महावितरण कंपनीचे सबस्टेशन रद्द करून ते कुंभारगाव गट नंबर 51 मध्ये उभा करावे ही नम्र विनंती। सदरचे सबस्टेशन गट नंबर 110 मध्ये उभा केल्यास वरील 16 कुटुंब व वंचित बहुजन आघाडी करमाळाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे। यावेळी निवेदन देण्यासाठी दत्तू मारुती भालेराव, नारायण सदाशिव भालेराव, बाळू आबा भालेराव, उमेश सतीश भालेराव, दादा आजनाथ भालेराव, संतोष शंकर भालेराव, सुभाष विठ्ठल भालेराव, वसंत बाळा भालेराव, नंदू श्रीरंग भालेराव, विजय निवृत्ती भालेराव, बाबा रावजी भालेराव, रमेश भिका भालेराव, बबन अर्जुन भालेराव, रामा प्रल्हाद भालेराव, शिवाजी बबन भालेराव, पातर भानदास भालेराव इत्यादी जण यावेळी उपस्थित होते। त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, विशाल लोंढे, दीपक गोडके, महेंद्र जगदाळे, नंदू भालेराव, रमेश भालेराव, नारायण भालेराव, भगवान भालेराव, दादा भालेराव, बाबा भालेराव ती जणांनी त्यांची भूमिका मांडली। तरी यावेळी संघर्ष न्यूज सोलापूरशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे व प्रशासनालाही कडक इशारा दिलेला आहे। या ठिकाणी मौजे कुंभारगाव तालुका करमाळा येथील काही बौद्ध समाजातील नागरिकांनी निवेदन दिलेले आहे। सदर निवेदनामध्ये नमूद केले आहे की भोगवटदार ग्रामपंचायत सरपंच कुंभारगाव व फुकट गायरान गट नंबर 110 या क्षेत्रात वीज वितरण कंपनीकडून सबस्टेशन उभा राहत असून त्यास बौद्ध समाजातील विरोध असल्याबाबत सदर निवेदनानुसार संबंधित बौद्ध समाजातील लोकांनी गट नंबर 110 ऐवजी गट नंबर 51 मध्ये उभा करण्याबाबत विनंती केलेले आपले निवेदन आणि हे वंचित बहुजन आघाडीचे आयु सुभाष बापू यांच्या अध्यक्षतेखाली ह्याच्याखाली हे निवेदन दिलेलं आहे। आपले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याची दक्षता घेत आहे। बापू, या ठिकाणी करमाळा तहसील येथे आपण आज निवेदन दिलेलं आहे, कशा संदर्भातलं निवेदन आहे? जय भीम। मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ आज गटविकास अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। करमाळा तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी बौद्ध समाज 1918 पासून गायरान जमीन कसून खात आहे आणि त्याच्यावरती त्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे। 16 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे। तर त्याच जागेवरती MSEBकडून सबस्टेशन उभा राहत आहे। ते सबस्टेशन उभा राहण्यासाठी दुसरीकडे जागा शिल्लक आहे। 151 गट नंबरमध्ये जागा शिल्लक आहे, माळरान जमीन आहे, परंतु सबस्टेशनने त्याच ठिकाणी घाट धरला आहे की याच ठिकाणी सबस्टेशन उभा करायचं। आमची सबस्टेशनला एक विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर सबस्टेशन उभा केलं तर सर्व लोकांवरती, बौद्ध समाजातील सर्व लोकांवरती उपासमारीची वेळ येईल। तुम्हाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणचं सबस्टेशन तिथून रद्द करून 51 गट नंबरमध्ये सबस्टेशन उभं करावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत।
पण आपल्या विनंतीला ते मान देतील का, किंवा तुम्ही जे म्हणताय दुसरीकडे उभा करावं जागा असताना सुद्धा मग त्याच जागेत तुमच्या म्हणजे ज्या ठिकाणी बौद्ध समाज राहतो त्याच ठिकाणी सबस्टेशन उभारण्याचा घाट का घातला जातो? तर घाट घालण्याचं कारण आहे की त्यांना अजून त्यांचं आमचं आणि त्यांचं आणि काही संभाषण झालेलं नाही, परंतु त्यांनी जागा ती नियोजित केलेली आहे. बापू, गेल्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील येथे एक मोर्चासुद्धा काढण्यात आला होता तरडगाव येथील लोकांच्या समस्यांसंदर्भात. त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध समाज किंवा इतर सर्वच समाजाची लोक गायरान जमीन कसून खातात. त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा एक शासनाचा डाव होता. मग प्रत्येक वेळेस अशाच म्हणजे अल्पसंख्याक समाजावर अन्याय होताना दिसून येतो. अल्पसंख्याक समाज म्हणजे बौद्ध समाजाला पूर्वीच्या काळापासून जमिनीच नव्हत्या स्वतःच्या करून कसून खायला. मग शासनाने जे काय गायरान जमिनीच्या पडीक होत्या ते करून खायला त्याला महारवतन दिलं होतं. ज्या ठिकाणी महारवतन मिळालं नाही त्या ठिकाणी गायरान ज्या ठिकाणी पडीक असेल त्या ठिकाणी बौद्ध समाज कसून खात होता. त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. पोटेगावमधली परिस्थिती त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे, पण आमची मागणी एवढीच आहे की त्याच जागेवर न करता दुसऱ्या जागेवर उभा करावा. काल प्रांत मॅडमसमोर कुर्डवाडीला आमची मिटिंग झाली, त्या लोकांबरोबर आमची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये मॅडमनी सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सौर ऊर्जा बसवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी आमच्या सूचना ऐकलेल्या आहेत. जर आपण जी मागणी केली आहे ती मागणी पूर्ण न झाली तर आपली भूमिका काय असणार? आज आम्ही कुंभरगावच्या संदर्भामध्ये जे निवेदन देत आहोत, सबस्टेशन त्याच ठिकाणी जर उभा राहण्याचा त्या सबस्टेशन महावितरण खात्याने जर घाट घातला तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि कुंभरगावमधील बौद्ध समाजातील सर्व कुटुंब घेऊन त्यांच्या मुलाबाळासकट सर्व महिलासकट आम्ही या ठिकाणी येऊन करमाळा तहसीलवर BDO ऑफिसवर तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन छेडणार आहोत. जी वीज वितरण कंपनी आहे त्या ठिकाणी आपण संभाषण साधले काय या संदर्भात? त्यांना पत्र दिलं आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कुंभरगावचे सर्व लोक घेऊन त्यांना पत्र दिलं आहे की आम्ही तुम्हाला पर्यायी व्यवस्था दुसरीकडे जागा देतो आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबस्टेशन उभा करा. गटविकास अधिकाऱ्यांची काय बोलणं झालं त्या संदर्भात? गटविकास अधिकारी आणखीन आलेले नाहीत. आल्यानंतर त्यांच्यासंग आम्ही बोलू. तुमचं नाव काय? नंदू बालेराव, कुंभारगाव. काय म्हणते तुमची समस्या काय आहे? ते आमच्या समस्या अशा आहेत की 110 गट नंबर हा गायरान असून तो आम्ही आजोबांच्या काळापासून आजोबा पण खात होते आणि आमचे वडील पण करून खात होते आणि आत्ता आम्ही पण खातो ते. तर त्याच्यामध्ये आता हे नवीन प्रोजेक्ट आलेलं आहे सबस्टेशन, ह्याच्यासाठी ते रद्द होण्यासाठी आम्ही ओहळ बाप्पून कळालेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आम्ही इथे. काय वाटतं, शासन तुमच्या निवेदनाची दखल घेईल का? होय, जर नाही घेतली तर आम्ही बाप्पूंच्या सल्ल्याने इथे तीव्र आंदोलन करू. आम्ही जगण्यासाठी तेवढंच साधन आहे. आम्हाला जमिनी थोड्या असल्यामुळं सर्व समाजाला तिथं 30 एकराचा गट आहे. तो तुमच्या वाटणीला किती येते? का आम्हाला काय एक एकर येते, एक सव्वा एकर येते. ती 16 कुटुंब आहेत, त्याच्यामध्ये 16 जण आहेत. आम्ही बोलता का तुम्ही बोला की 16 जण आहेत आम्ही त्याच्यामध्ये. त्यांचं आम्ही काय केलं, तिथं जे आजारी वाढले तरी तिथं आम्ही तिथं नेऊन त्यांचे बाबा आपली आई स्वतःची राहण्यात किंवा आमची तिथं स्वतःची राहण्यात म्हणून आम्ही आमचे आई वडील तिथं नेऊन आमचे प्रेत करत होतो. मग आता तुम्हाला सांगतो आम्ही काय केले, ही अचानकच ह्यांनी आम्हाला हा गोळ घातला. मग आम्ही गोळ घातल्याच्यानंतर आम्ही राड्यात उतारलो. आम्हाला काय यांचा काय आपलं हिश नव्हता. मग आमच्याचा डाव झाला. मग म्हणजे चला बाबा आपण करमाळ्याला, मग याजवळ वगैरे आम्ही आपलं आलो. मग त्यांचा आम्ही सल्ला घेतला. सल्ला घेतल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने लावलो.